इन गोवा 24 तास गोव्यात लोकसभेच्या दोन्ही जागा काँग्रेस जिंकेल असा विश्वास प्रदेश काँग्रेसनं व्यक्त केला. इंडिया अलायन्स भविष्यात अशीच एकत्र राहील असं सांगून त्यांनी मतदारांचे आभार मानले. पहिल्या सुवातेर समेश गोंयकारांक हांव मना काळजांतल्यान धन्यवाद म्हणटा आनी अभिनंदनूय करता की जो राग गोंयकारांनी आमकां कॅम्पेनिंगाच्या टायमार जो दाखयल्लो, जो प्रतिसाद तांणी आमकां कॅम्पेनिंगाच्या टायमार जेन्ना दाखयल्लो, तो तांणी काल जे मतदान जालें, जे वोटींग पर्संटेज जाली सगळ्या मतदारसंघात, तो तांणी आपलो राग जो आसा तो व्यक्त करून दाखयलो. जे आमचे एक्सपेक्टेड फुटफॉल जी आशिल्ली पर्संटेज ती अचीव जाली आनी आतां खात्रेन सांगपाक शकता की दोनूय सिटां उत्तर गोंयची तशेंच दक्षिण गोंयचे हे गोंयकार ह्या इंडिया आघाडीक जिखून हाडटले. चडान चड देव बरें करूं म्हणटा की लोकसभा जेन्ना इलेक्शन डिक्लेअर जालें तेन्ना लोकांनी जाय तो एक त्रास घेतलो आनी हे फावटी जेन्ना इलेक्शन जाला, हे लोकसभेचें इलेक्शन जाला, ते फॉरेंस इतले इम्पॉर्टंट कशें दिसतालें जेन्ना आमचे गोंयचे भाव भयणां जायते तेणें त्याग केले, जायते त्रास घेतले आनी जेन्ना हे काळजान जे हे लोकसभा इलेक्शनाक आख्ख्या वोटरांच्या भाव भयणांच्या काळजान आसलें की हे फावटी आमी कशेय तरी करून वचून वोट करतले. आयज जर गोंयचो लोक भायर सरला, रागान भायर सरलो, रागान असो भायर सरलो की त्याच्या काळजान जाय ते चीन आसले, ह्या काळजान लोकांचे एक मतीन आसले की हे फावटी आमी उमक्याच मनशाक आमी वोट करूंकूच जावं. कोस्टल बेल्टान जे तरेन रॅम्पंट टावर्स किंवा टुरिझम काबार जावपाक लागला हाजेर म्हणून, कारण ज्या तरेन आमी वताले बागान आनी जेन्ना पब्लीक मिटींग अटेंड करता तेन्ना लोक प्रायवेट सांगताले की आमकां हे सरकार नाका, आमकां उडोवपाक जाय. सो जे विक्रमी मतदान जाला 76% निश्चितच आसा की हे इंडिया एलायन्सा फावरान जाला. इंडिया एलायन्सचे दोनूय उमेदवार बाब रमाकांत खलप तशेंच आमचे उत्तरेन दीपक बाब कलंगूटकर मांद्र्यात आनी तशेंच संतोष सावंत जे मया मतदारसंघात आशिल्ले, हांच्या पुराय टिमीन बऱ्या तरेन इंडिया एलायन्सा बाकीच्या पक्षांबरोबर मिळून काम केले आसा. निश्चितच आमकां खात्री आसा की दोनूय उमेदवार उत्तरेन बाब रमाकांत खलप तशेंच दक्षिणेन बाब कॅप्टन विराटो हे बऱ्या मदतीन निवडून येतले. गोंयच्या दोनूय खासदार हे इंडिया एलायन्साचे दिल्ली वतले. शिरोडा मडकय तूं पळयत जाल्यार ते 5% मतदान कमी आहा कंपेर्ड टू लास्ट टाइम इन 2019. सो दीस शोज वॉट दॅट ज्या मतदारसंघात बीजेपी स्ट्रॉंग आशिल्ली त्या मतदारसंघांनी 5% वोट शेअर देंवला, कित्याक थंय बीजेपीचो वोटर भायर सरूं ना. आनी हे जे मायनिंग इफेक्टेड जे मतदारसंघ आशिल्ले ते जे पळय आज भायर सरल्या, कित्याक शिगीत 10 वर्सां जाली देशाचो प्रधानमंत्री या राज्याचे जितले 3 मुख्यमंत्री झाले ते एव्हरी इलेक्शनाक गोंयकारांक फटयता की 3 म्हयन्यांनी चालू करता, 4 म्हयन्यांनी चालू करता. सो ट्रेंड जर पळयत आमी जर तर मतदारसंघ वायज जर वचत, तालुका वायज जर वचत जाल्यार खात्रेन सांगता की दक्षिण गोंय हो आमी कम्फर्टेबल मार्जिनान जिखता आनी उत्तर गोंयांचे हांव कितले म्हयने जाले जे सांगतालो की उत्तर गोंय आमी जिखतले म्हणून, ते म्हाका दिसता तूं आंकडे पळयले जाल्यार ते कळटा. सांकळे परी आपूण गेल्यार हायेस्ट वोटिंग ना तूं मया पळय मरे, मया सांखळे आनी पोरये हे मायनिंग एफेक्टेड एरिया. पोरयेचो अर्दो भाग आसा तो मायनिंग एफेक्टेड. थंय जेन्ना आमी भोंवताले आनी लोकांनी जे पळय सांगला पळय हो रिजल्ट येवनी मरे 4 जुनाक मागीर तांकां बसून एनालिसीस करया मरे तांच्या बरोबर, ते आंकडे सांगताले. नंबर कितले दिता लीड साऊथ आनी नॉर्थ? आमी दोनूय सिटां कम्फर्टेबल मार्जिनान आमी जिखतले. आमच्या उमेदवारांनी काल आंकडे सांगिल्ले आसा. Okay, I have one question. I have one question for 4 of them. If you go to see Kulchori, if you go to see Daboli, if you go to see Vasco and Ponda, what is your expectations from it? Because the Kulchori, Jayabashan result, it will also depend on your political future, as far as Daboli, as far as Vasco, Ponda. So just answer on this. ना म्हणजे पॉलिटिकल करियराचे खूप प्रश्न ना. लास्ट टाइम जेन्ना 2019 जेन्ना त्या वाठारांत पळय मतदान जालां थंय जवळपास 3,500 विवर डेफिसीट इन दॅट मतदारसंघ. या फावट दॅट मतदारसंघ विल गिव अ लीड. कमिंग टू युअर पोंडा पॉइंट,
फोंडा तालुका जर तूं धरत, फोंडा, शिरोडा आणि मडकय ह्या तिनूय तालुक्यात ते सदांच लीड काडटाले. बीजेपी वॉज गेटिंग अ लीड. ह्या फावट 5% मतदान कमी आहा त्या तिनूय मतदारसंघात. त्या तालुक्यात 5% कमी आहा मरे कम्पेअर्ड टू 2019. शिरोड्यान 7% देवला मतदान. So these are BJP stronghold areas where the voting percentage has come down. Whereas mining affected areas जर तू पळय तर ते वाडिल्ले आसा percentage of voting. Because when we were roaming, I think he will also agree जेन्ना सावड्ड्यार तो भोंवतालो, कुडचड्यार भोंवतालो किंवा साण्यार भोंवतालो, थंय पळय लोकांनी पळय सांगला लोकांचो तो राग आसा पळय, people have come out and voted. What he says is absolutely right. मायनिंग वाठारांत पळय जे सायलेंट वोटिंग जालां, दिस इज ऑल अगेन्स्ट ज्यो तांणी पळय गॅरंटी 2014 पळय सांगताले पळय मोदी की गॅरंटी, तू मनशाक एकदा फटोवपाक शकता, दोनदा फटोवपाक शकता, एवरी टायम मनशाक फटोवपाक शकना. सो ह्या फावट लोकांनी भायर येवन आपलो राग व्यक्त केल्लो आसा. आनी खास करून जे मतदारसंघ जंय आज लोकांक इश्यूज फॉर इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट आसल्या, ते तिनूय वाठारांत थंय मायनिंग बंद जाल्ल्या कारणान थंय अनएम्प्लॉयमेंट ना. आज म्हारगाई वाडिल्ली आसा. सो ऑल दीज फॅक्टर्स have emerged, and of course with India Alliance, with all the efforts, सगळ्यांचे एफर्ट घेऊन this change जे आम्ही पळय आज पळयल्या, किंवा बीजेपी ऑल्सो इज सरप्राइज आणि सांगले मरे बियॉन्ड अवर एक्सपेक्टेशन हे नंबर आयल्या म्हणून. त्यांचे आता 50 प्रमुख असं म्हणतात ते, मग तांकां कशें खबर ना की वाडटले म्हणून वोटिंग पर्सेंटेज. वाय सदानंद शेट कानावडे इज सरप्राइज? इफ दे वर सो मच देअर ऑन द ग्राउंड, दे शुड हॅव नोन दिस मंथ्स बिफोर. नो. सो लास्ट एक हांव सांगता की काँग्रेस पक्षान ज्यो 5 न्याय गॅरंटी दिल्ल्यो, इंडिया आघाडीचे जेन्ना सरकार येतलें तेन्ना फर्स्ट विदीन 100 days ह्यो 5ूय गॅरंटीज आमी इम्प्लिमेंट करतले. आणि गोंयचे 21 पॉयंट जे आसा हे दोनूय खासदार आमचे येतकीच ते 21 पॉयंट जे आसा ते सोडयतले. अमित बाबा, सीएम क्लेम करता ते म्हणटा नॉर्थान 20 कॉन्स्टिट्युएन्सीन ते लीड घेतले म्हणटा, आणि सावथान म्हणटा ते फक्त जर 6 सोडीत जाल्यार बाकीचे जे 14 उरता तितूनय लीड घेतले म्हणटा ते. तुका सांगले की मुख्यमंत्र्याक हांव आंकडे कोणे दिले. सालसेतीन जर आमी पळयत न्ही जाल्यार 12% वोट शेअर वाडला. खंयचे कोर्ताली दिले, कुट्टोरी, फातोर्डा, मडगांव, बाणावले, नावेली, कुंकळीपेट ह्या मतदारसंघात 12% वाडिल्ले आसा. आणि मायनिंग इफेक्टेड जे पळय मतदारसंघ आहा पळय थंय 7.3% वाडला. थंय म्हणजे तूं तातूंतली काणकोण एक जर काडीत जाल्यार 4-4.5% वाडला. पूण सीएम These are all votes against the government.